आज काहीतरी लय भारी गोष्ट झाली आहे, तर ती तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळेलच. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. तर देवपूजा, सगळं अभिषेक वगैरे झालं आणि मम्मीने हा फोटो पाठवलेला. रोज तिच्याकडे एवढी फुलं भेटतात, किती छान ना. आणि मग नाश्त्याला चहा पोळी, म्हणजे माझ्यासाठी स्वर्गसुख आहे यार. मला खूप आवडते शिळी पोळी. तर ते खाऊन घेतलं आणि नंतर मग सगळं आवरून श्रीयूचा अभ्यास घेतला आणि मग त्याला स्कूलमध्ये सोडलं. नंतर शर्णव आला आणि शर्णवच्या स्कूलमध्ये लवकरच कार्निवल आहे, म्हणजे ह्याच संडेला. तर त्याचं सगळं त्यांनी आणलं होतं, इन्व्हिटेशन वगैरे. आणि मम्मी गेली होती स्वामींच्या मंदिरात, तिच्या इथेच आहे, गुरुवारचं जाते ती. शर्णवला सोडलं ट्युशनला आणि हे बघा आमचं ठरलेलं मूवी डेटला जायचं. तर हे का ठरलं, कसं ठरलं माहिती आहे? अचानकच ठरलं. हळदी कुंकूला कुठला तरी आवाज माझ्या कानात येऊन फुसफुसला की चल ना गं ताई, आपण जाऊया मूवीला वगैरे. मी किती दिवस झालं बाहेरच नाही गेली आहे. तर हा आवाज होता आमच्या दीक्षिताचा. आणि मग मी फ्लॅशबॅकमध्ये गेली आणि श्रीयूच्या वेळेस, म्हणजे श्रीयू जेव्हा लहान होता ना, तेव्हा सेम कंडिशन होती माझी. आणि त्यात कोविड होता, त्यामुळं तेवढुशा बाळाला घेऊन आम्ही कुठे जाऊ पण शकत नव्हतो. तर कितीतरी दिवस मी बाहेरच पडली नव्हती. तर हे काय फिलिंग असते ना, खरंच मला माहिती आहे. म्हणून मग मी लगेच रेडी झाली आणि आम्ही मस्तपैकी तिघीजणी गेलो. तिथे तिकीट काढण्याची, ऑटो वगैरे करण्याची जबाबदारी सगळी मेघाने घेतली होती. आणि मी फक्त फोटो आणि व्हिडिओ काढत होती. तर तिथे गेल्यावर मला माझ्या नवऱ्याची आठवण आली. पण ठीक आहे म्हटलं, हा मुवमेंट पण एन्जॉय करूया. आणि मग तिकीट वगैरे काढलं आणि मग आम्ही गेलो मूवी बघायला. तर मूवी इतका छान आहे ना. तुमचं जर शिक्षण मराठी माध्यमातून झालं आहे तर तुम्ही नक्की 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 हा मूवी बघा. लय म्हणजे लय भारी आहे, विचार करायला लावणारा मूवी आहे. आणि मग तिथे खचाक खचाक फोटो काढले. पहिला तर थिएटर रिकामं होतं, पण नंतर बरेच लोक आले होते आणि बऱ्यापैकी थिएटर भरलेलं होतं. आम्हाला पण वाटलं नव्हतं की एवढी लोक येतील. आणि नंतर इंटरवल नंतर आहे ना, आम्ही जरा म्हटलं पोटापाण्याचं पण बघूया आणि तिघींना पुरलं पण पाहिजे, म्हणून मग मीडियम साईजमध्ये पॉपकॉर्न घेतले. तर पॉपकॉर्न खात खात मस्त मूवी बघितला. मध्ये मध्ये थोडेसे पॉपकॉर्न खारट लागले. तर ते का लागले तुम्हाला पण कळलं असेल, इमोशनल मूवी आहे थोडा. तर आणि हा जोक होता. आणि मग मूवी संपला. मूवी ऑटो बुक केली आणि मग आम्ही घरी चाललो. तर ह्या दोघी तेच सांगत होत्या की मूवी खूप छान आहे आणि बघा सगळ्यांनी म्हणून. तर खरंच मूवी खूप मस्त आहे, खूप छान आहे, विचार करायला लावणारा आहे, लय भारी आहे. आणि मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर भाई साब, घरी आल्यानंतर मला वाटलं हे लोक चिडतील, रडतील. पण हा विचारत होता मूवी कशा होता, मूवी कशा होता. मला लय भारी वाटलं हे ऐकून. आणि हे बघा हे काय आहे, माझ्या ग्रीन फॉरेस्टने माझ्यासाठी काय केलं, म्हणजे माझ्यासाठी नाही, ओ लय भारी. म्हणजे मी जेवढा टकाटक आणि चकाचक ठेवते ना किचन ओटा, तसंच त्यांनी केलेला. वाव, अजून काय पाहिजे आयुष्यात.